कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जयंत थांब, दे ते सॉक्स इथे दे। आण हा पाय। जानू जानू तू काय करतेस? उठ, उभी राहा। अरे ते मला ते जयंत, तरी असं कसं? ठरलंय की नाही की तुला रॉयल ट्रीटमेंट देणार आहे मी, मग आता हे सगळं मला करू प्लीज। बस बस। घे। जयंत तो पाय दे। जयंत, जयंत काय झालं? तू रडतोयस का? जानू तू मला शूज घालत असताना बघून तुला माझ्या आईची आठवण आली। लहानपणी मला बोटाची लेस बांधताच यायची नाही। माझी बोट नीट वळायचीच नाहीत। त्या लांब लचक लेस मध्ये ती कुठेतरी अडकायची। मग माझी आई अशीच खाली बसायची, जशी तू बसली होतीस तशी। त्या लेस मध्ये अडकलेल्या बोटांना ती हळूवारपणे सोडवायची आणि मग हलक्या हाताने ती शूलेस बांधायची। खाली बसलेल्या आईच्या डोक्याला डोकं लावून ती शूलेस कशी बांधते हेच बघत बसायचो, हेच बघत बसायचो जानू। जयंत, नियतीने तुझ्या वाटचं हिरावून घेतलेलं सगळं सुख मी तुला देणार आहे। वीणा, ए वीणा, आज चहा देणारच का नाही? आले आले। सगळ्यांचं सगळं आवरून झालं, सगळे कामालाही गेले, तरी यांचा आपला चहाचा रतीब सुरूच आहे। काय ग, काय म्हणालीस? काय नाही, चहा घ्या। सासूबाई देवळात जाऊन येते। हा बर, सावकाश होऊ दे। काय रे, दुकानात नाही गेलास? नाही, मला जरा वेळ आहे, जाईनच थोड्या वेळात। तू कुठे मंदिरात निघालीस का? हो। चल मी सोडतो तुला। अय्या, अगं बाई, आज सूर्य कुठच्या दिशेला उगवला म्हणायचा? हा, चक्क आईला तू देवळात सोडणार आहेस? आई मी थांबतो बाहेर, तू ये। सासूबाई काय तुम्ही पण। बरं येते। सांभाळून जा। आई किती शांत वाटतं ग इथे। अरे म्हणून तर मी सारखी तुम्हा मुलांना सांगत असते, अधूनमधून देवळात या, देवाला नमस्कार करा, छान वाटेल। बरं आज तुझा योग आला ते। आई मी जरा वेळ थांबतो इथेच, तुला प्रदक्षिणा घालायची असेल। बस आलेच। नमस्कार गुरुजी। अरे नमस्कार। कसे आहात? अगदी गुरुजी, फडके गुरुजी दिसत नाहीये।
तुम्हाला भेटले नाही, आत्ताच गेले ते. अगं बाई गेले का? बरं. गुरुजी, मागच्या वेळी आपलं पण बोलणं झालं होतं. भावनासाठी स्थळ पाहत होते तेव्हा एखाद्या नजरेत आहे का चांगलं स्थळ? पण फडके गुरुजींनी मागच्या वेळेस तुम्हाला जे स्थळ सुचवलं होतं त्याचं काय झालं? काय सांगू गुरुजी, अनेक स्थळं आली हो, पण प्रत्येक वेळी ना कुठल्या कारणामुळे बिनसलंच बघा. आणि मग मधला काही काळ भावनाच्याच मनात नव्हतं लग्न करायचं. मग आम्हीही थांबलो. पण आता मी ठरवलंय, आता वेळ घालवायचा नाही. तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात करते. तर एखादं चांगलं तुमच्या नजरेत असेल तर सांगा ना. ठीक आहे, बघतो. पण आत्ता लगेच असं नजरेसमोर कोणी नाही. तुम्ही असं करता का, मला एक 2-3 दिवसाचा अवधी द्या. 2-3 दिवसानंतर मी नक्की तुम्हाला स्थळ सुचवेल. चालेल? चालेल ना, मी येईन 2 दिवसांनी तुम्हाला भेटेन. लक्षात असेल फक्त. अगदी नक्की. येऊ? हो, चालेल. काय चुकलं रे माझं? सांग ना, काय चुकलं? आतापर्यंत काही करत नव्हतो, घरात बसून होतो म्हणून लोक वाटेल ते बोलायचे, टोमणे मारायचे. पण आज मेहनत करायला लागलो. मेहनतीने स्वतःचा बिझनेस सुद्धा सुरू केला रे. असं आणि स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो ना रे मी. माझ्यासोबत असं का व्हावं? माझीच फसवणूक का व्हावी देवा? ते देवा सांग ना, आता मी काय करू? काय करू? कुठून फेडू मी एवढे पैसे? कुठून फेडू हे लोन? सप्लायरचे सारखे फोन येत आहेत रे. कुठल्याही माणसात मला त्याचा चेहरा दिसतो. भीती वाटायला लागली आहे. खूप भीती वाटायला लागली. स्वतःच्याच घरात चोरी करावी लागली. आज ना उद्या दादाला कळेलच. तेव्हा काय होईल? घरचे कसे रिॲक्ट करतील? अनिला जेव्हा कळेल तेव्हा काय होईल? तिचा तर विश्वासच उडून जाईल माझ्यावरच. माझ्यासाठी श्रीमंत माहेर सोडून माझ्या घरात आली आहे. सोडून जाईल का ती मला? आणि आईबाबांचं काय? आईबाबा घरातून हकलून देईल मला. काय करू देवा मी? देवा सगळं चुकलं रे देवा, सगळं चुक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.